नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मराठी ग्रामरमधील एक महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत. तो म्हणजे विरामचिन्हे. विरामचिन्हे हा टॉपिक तुम्हाला परीक्षेमध्ये 1 ते 2 मार्कासाठी विचारला जातो. तुम्ही कोणतीही परीक्षा देत असाल तर त्यामध्ये तुम्हाला 1 ते 2 मार्कासाठी प्रश्न विचारले जातात आणि असेच वारंवार विचारले जाणारे एकूण 18 विरामचिन्हे आपण आज या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्याचसोबत ती कशी आणि कोठे वापरायची ते देखील पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व विरामचिन्हे एकदम तोंडपाठ होऊन जातील आणि तुम्हाला परीक्षेमध्ये 2 मार्क हमखास मिळतील. तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. त्याआधी आपण विरामचिन्हे म्हणजे काय पाहूया. तर विरामचिन्हे कशाला म्हणायचं? विराम म्हणजे विश्रांती किंवा थांबणे, त्यालाच काय म्हटलं जातं? विराम. आपण बोलताना मध्ये मध्ये थांबतो, वाचताना सुद्धा वाक्य कोठे संपते, प्रश्न कोठे आहे, उद्गार कोणता, वाक्यात कोठे व किती थांबावे हे आपल्याला कळले पाहिजे. ते समजण्यासाठी जी चिन्हे वापरली जातात त्यांना काय म्हटलं जातं? विरामचिन्हे असं म्हटलं जातं. असेच एकूण व्याकरणामध्ये एकूण महत्त्वाचे 18 विरामचिन्हे आहेत, ते आपण येथे पाहणार आहोत. तर चला आपण पहिल्यांदा विरामचिन्हाचे प्रकार पाहूया. तर विरामचिन्हाचे एकूण प्रकार किती आहेत पहा. विरामचिन्हाचे एकूण 18 प्रकार आहेत जे आपण इथे पाहणार आहोत. तसे भरपूर आहेत पण ते आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जात नाहीत. हे जे विरामचिन्हाचे प्रकार इथे मी घेतलेले आहेत ते परीक्षेला तुम्हाला वारंवार विचारण्यात आलेले आहे. तर चला पुढे पाहूया. तर पहिलं विरामचिन्ह कोणतं आहे पहा. पहिलं आहे पूर्ण विरामचिन्ह. तर हे विरामचिन्हाचे काय डॉट, कंसात डॉट जे दिलेले आहे ते काय त्याचं चिन्ह आहे, पूर्ण विराम त्याला म्हणायचं. त्याच्यानंतरचं दुसरं आहे अर्धविराम, वर डॉट खाली स्वल्पविराम, याला काय म्हटलं जातं? अर्धविराम. त्याच्यानंतर अपूर्ण विराम, 2 डॉट आहेत त्याला काय म्हटलं जातं? अपूर्ण विराम. त्याच्यानंतर चौथं आहे स्वल्पविराम. स्वल्पविराम हे चौथं. त्याच्यानंतर प्रश्नचिन्ह 5वं आहे. 6वं आहे उद्गार चिन्ह. 7वं आहे अवतरण चिन्ह. ही दोन अवतरण चिन्ह इथे घेतलेले आहेत. 7व्याची एक सिंगल अवतरण चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह आणि दुसरं दुहेरी अवतरण चिन्ह. त्याच्यानंतर संयुक्त चिन्ह. 9वं आहे अपसारण चिन्ह. 10 आहे अवग्रह चिन्ह. त्याच्यानंतर काकपद किंवा त्याला हंसपद असे देखील म्हटलं जातं. त्याच्यानंतर 12 पहा विकल्प चिन्ह. 13वं आहे लोप चिन्ह. 14वं आहे अधोरेखा चिन्ह. 15 आहे यथोचिन्ह. त्याच्यानंतर 16 गोलकंस. त्याच्यानंतर संक्षेप चिन्ह आणि 18वं आहे एकेरी दंड आणि दुहेरी दंड. अशी एकूण 18 विरामचिन्हे आपण येथे पाहणार आहोत. तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता. तर चला आपण एक एक विरामचिन्ह कधी कसं वापरायचं ते पाहूया. आपलं पहिलं विरामचिन्ह आहे पूर्ण विरामचिन्ह. कशा प्रकारचं आहे पहा हे पूर्ण विरामचिन्ह. हे काय आहे आपलं पूर्ण विरामचिन्ह. कंस तुम्ही नाही घेतला तर चालेल, मी फक्त ते दाखवण्यासाठी कंस घेतलेला आहे. तर पूर्ण विरामचिन्ह असं असतं. आता हे पूर्ण विरामचिन्ह कसं वाक्यामध्ये वापरायचं? तर वाक्य पूर्ण झाले की वाक्याच्या शेवटी कोणतं चिन्ह येतं? पूर्ण विरामचिन्ह वापरलं जातं. कधी? वाक्य पूर्ण झाल्यानंतर वाक्याच्या शेवटी पूर्ण विरामचिन्ह वापरतात, त्यालाच पूर्ण विराम असं म्हटलं जातं. आता उदाहरण खाली आपण घेतलेले आहेत पहा. मी दररोज शाळेत जातो. त्याच्यानंतर एक डॉट दिलेलं आहे, त्यालाच काय म्हटलं जातं? इथे जातो नंतर काय झालेलं आहे? वाक्य पूर्ण झालेलं आहे म्हणून तिथे काय दिलेलं आहे? पूर्ण विरामचिन्ह दिलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण पहा. आज दिवाळी आहे. दिवाळी आहे, आहे नंतर वाक्य पूर्ण झालेलं आहे त्यामुळे इथे काय दिलेलं आहे? पूर्ण विराम दिलेला आहे, म्हणजे वाक्य थांबवलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरं उदाहरण पहा. माझे जेवण झाले. त्याच्यानंतर पूर्ण विराम दिलेला आहे. तर वाक्याच्या शेवटी जे वापरतो त्याला काय म्हटलं जातं? पूर्ण विराम चिन्ह म्हटलं जातं. दुसरं विराम चिन्ह पहा अर्धविराम चिन्ह. अर्धविराम चिन्ह कसं आहे पहा या ठिकाणी. हे आपलं आहे अर्धविराम चिन्ह. हे आता मला इथे काढता येत नाही सरळ, पण हे आहे आपलं अर्धविराम चिन्ह. अर्धविराम चिन्ह वाक्यामध्ये कधी वापरलं जातं? तर 2 छोटी छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडताना तेव्हा काय वापरलं जातं? अर्धविराम चिन्ह वापरलं जातं. कधी वापरलं जातं? 2 छोटी छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडताना अर्धविराम चिन्हाचा वापर केला जातो. आता खाली एक उदाहरण घेतलेलं आहे पहा. गड आला. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे?
अर्धविरामचिन्ह दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर पण, हे काय आहे, उभयान्वयी अव्यय आहे. गड आला आणि सिंह गेला ही 2 वाक्य छोटी छोटी जोडण्यासाठी आपण उभयान्वयी अव्यय आणि काय घेतलेलं आहे, अर्धविरामचिन्ह, या दोन्हींचा वापर केलेला आहे. 2 छोटी छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडताना काय करायचं आहे, ते अर्धविरामचिन्हाचा वापर करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरं काय आहे पहा, संयुक्त वाक्यातील समान वाक्ये वेगवेगळी दाखवण्यासाठी अर्धविरामचिन्ह वापरतात. अर्धविरामचिन्ह 2 वेळा वापरली जातात. कधीकधी 2 छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडताना आणि संयुक्त वाक्यातील समान वाक्ये वेगवेगळी दाखवण्यासाठी अर्धविरामचिन्ह वापरायचं आहे. तर इथे उदाहरण पहा, वडिलांच्या जिवंतपणी त्या उधळ्या मुलाचे काहीच चालले नाही. चालले नाही नंतर आपण काय घेतलेलं आहे, या ठिकाणी अर्धविरामचिन्ह घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आणखीन एक वाक्य आहे, वडिलांच्या निधनानंतर मात्र त्याने आपली सर्व संपत्ती उधळून टाकली. काय झालेलं आहे, ही वडिलांच्या जिवंतपणी त्या उधळ्या मुलाचे काहीच चालले नाही आणि वडिलांच्या निधनानंतर मात्र त्याने आपली सर्व संपत्ती उधळून टाकली. ही 2 वाक्य काय आहेत, तर समान वाक्य आहेत, पण त्यामध्ये वेगळेपण आहे. ते दाखवण्यासाठी आपण काय केलेलं आहे, अर्धविरामचिन्हाचा वापर या ठिकाणी केलेला आहे. पुढचं चिन्ह पहा, अपूर्ण विरामचिन्ह. अपूर्ण विरामचिन्ह कधी वाक्यामध्ये वापरलं जातं, हे आहे आपलं अपूर्ण विरामचिन्ह. तर अपूर्ण विरामचिन्ह वाक्यामध्ये कधी वापरलं जातं, वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास आपण अपूर्ण विरामचिन्हाचा वापर करतो. आता वाक्याच्या शेवटी तपशील म्हणजे काय, तर इथे एक उदाहरण घेतलेलं आहे पहा, पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आता पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले ह्याच्या पुढे काय आपण देणार आहोत, हा तपशील देणार आहोत. त्यावेळी आपण काय करतो, हा अपूर्ण विरामचिन्ह वापरलं जातं. पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले ह्याच्या पुढे काय आपण एक तपशील देणार आहोत, म्हणजे कोणकोणत्या क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत, तो तपशील देण्याच्या अगोदर आपण काय करतो, अपूर्ण विरामचिन्हाचा वापर करतो. तर अपूर्ण विरामचिन्हाचा वापर कधी करायचा आहे, वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास अपूर्ण विरामचिन्हाचा वापर करायचा आहे. पुढे पाहूया, 4थं चिन्ह आहे स्वल्प विरामचिन्ह. हे आहे आपलं स्वल्प विरामचिन्ह. आता स्वल्प विरामचिन्हाचा वापर कधी करायचा आहे पहा, एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्प विरामचिन्ह वापरतात. काय सांगितले पहा, एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्प विरामचिन्ह वापरतात. उदाहरण आपण पाहूया, मला वाघ, सिंह, हत्ती इत्यादी प्राणी आवडतात. आता वाघ, सिंह, हत्ती हे काय झालेले आहेत, लागोपाठ आलेले एकाच जातीचे शब्द आहेत. त्यामुळे आपण प्रत्येक शब्दानंतर काय दिलेलं आहे, स्वल्प विराम दिलेला आहे. या ठिकाणी इथे दिलेला आहे, इथे दिलेला आहे, काय दिलेला आपण स्वल्प विराम दिलेला आहे. कधी वापरायचं आहे, एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्प विरामचिन्ह वापरतात. त्याच्यानंतर आणि कुठे वापरतात पहा, हाक मारून काही सांगताना नावापुढे किंवा संबोधनापुढे स्वल्प विराम वापरतात. कधी, हाक मारून काही सांगताना नावापुढे किंवा संबोधनापुढे स्वल्प विराम वापरतात. आता इथे नाव आलेलं आहे पहा, उदाहरणार्थ गौरव. गौरव काय आहे, नाव आहे. आपण काय करतोय, त्याला हाक मारतोय, गौरव पुस्तक घे. मग गौरव या शब्दानंतर काय आलेलं आहे, स्वल्प विराम आलेला आहे. आणि संबोधन म्हणजे काय, मुलांनो. नो हे काय आहे, संबोधन आहे. तर मुलांनो, नो नंतर काय येणार, मुलांनो अभ्यास करा. तर मुलांनो नंतर काय येणार, स्वल्प विराम चिन्ह येणार आहे. मुलांनो हे काय आहे, नो संबोधन झालं आणि या संबोधनानंतर काय वापरायचं, आपल्याला स्वल्प विराम चिन्ह वापरायचं आहे. कधी कधी स्वल्प विराम येणार एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास आणि हाक मारून सांगताना किंवा नावापुढे संबोधन वापरताना स्वल्प विराम चिन्ह वापरायचं आहे. पुढे पहा, 5वं आहे प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह हे आहे आपलं प्रश्नचिन्ह. आता प्रश्नचिन्ह वाक्यामध्ये कधी कधी वापरायचं आहे पहा, वाक्यात प्रश्न विचारलेला असेल तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरायचं आहे. कधी, वाक्यात प्रश्न विचारलेला असेल तर वाक्याच्या शेवटी वापरायचं आहे प्रश्नचिन्ह. वाक्याच्या शेवटी, वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असेल तर वाक्याच्या शेवटी
प्रश्नचिन्ह वापरायचं. इथे 2 उदाहरण घेतलेले आहेत. तू कुठे गेला होतास? आता इथे काय विचारलेलं आहे? तू कुठे गेला होतास? हा प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे तिथे काय येणार आहे? प्रश्नचिन्ह येणार आहे. त्याचबरोबर आणखीन एक पहा, तुझे नाव काय आहे? तर समोरच्या व्यक्तीला आपण काय विचारलेलं आहे? प्रश्न विचारलेला आहे. तुझे नाव काय आहे? म्हणून वाक्याच्या शेवटी काय आलेलं आहे? या ठिकाणी प्रश्नचिन्ह आलेलं आहे. प्रश्नचिन्ह कधी येतं? वाक्याच्या शेवटी. जर आपण प्रश्न विचारलेला असेल तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येतं. पुढचं पहा, 6वं आहे उद्गार चिन्ह. कसं आहे पहा उद्गार चिन्ह? याला काय म्हणायचं? उद्गार चिन्ह. आता उद्गार चिन्ह वाक्यामध्ये कधी वापरतात किंवा लेखनामध्ये कधी वापरतात? तर मनातील भावना, आश्चर्य व्यक्त करताना शब्दाच्या शेवटी काय वापरायचं आहे? उद्गारवाचक चिन्ह वापरायचं आहे. कधी कधी मनातील भावना किंवा आश्चर्य व्यक्त करण्यासाठी आपण जेव्हा वाक्य काढतो तोंडातून, तेव्हा शब्दाच्या शेवटी आपण काय करायचं आहे? उद्गार चिन्ह वापरतात. उदाहरण इथं पहा, बापरे, हे काय झालेलं आहे? आश्चर्य आपण इथे झालेलं आहे की बापरे केवढा मोठा हत्ती, आश्चर्यचकित झालेला आहे. त्यामुळे इथे बापरे या शब्दाच्या नंतर काय आलेलं आहे? उद्गारवाचक चिन्ह आलेलं आहे. त्याच्यानंतर हा केवढा मोठा हत्ती, याच्यानंतर देखील उद्गारवाचक चिन्ह आलेलं आहे. त्याच्यानंतर अजून एक उदाहरण पहा, आ हा हा, किती सुरेख देखावा. इथे म्हणजे सुंदर, आपण एखादी गोष्ट पाहून आश्चर्यचकित झालो किंवा मनातील भावना आपल्याला उत्कट करायच्या असतील, तेव्हा काय करायचं? आपण उद्गारवाचक चिन्ह शब्दाच्या शेवटी द्यायचं आहे. पुढचं चिन्ह पाहूया, अवतरण चिन्ह. आता या ठिकाणी 2 अवतरण चिन्ह असतात. एक असतं एकेरी अवतरण चिन्ह आणि दुसरं असतं दुहेरी अवतरण चिन्ह. तर अशा प्रकारे 2 अवतरण चिन्हाचे प्रकार आहेत. तर यातील आपण पहिला पाहूया सुरुवातीला, एकेरी अवतरण चिन्ह कधी वापरायचं? तर 2 प्रकार आपल्याला माहिती आहेत, एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह. हे अशा प्रकारे दुहेरी अवतरण चिन्ह असतं, हे असतं एकेरी अवतरण चिन्ह. तर पहिल्यांदा आपण पाहूया एकेरी अवतरण चिन्ह कधी वापरायचं. तर एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना एकेरी अवतरण चिन्ह वापरतात. कधी वापरायचं एकेरी अवतरण चिन्ह? एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना एकेरी अवतरण चिन्हाचा वापर करायचा आहे. इथे उदाहरण घेतलेलं आहे पहा, गांधीजींनी चले जाओ ही घोषणा दिली. कोणती घोषणा दिली? चले जाओ. चले जाओ या म्हणजे चले जाओ या शब्दाला काय करायचं आहे? जोर द्यायचा आहे. त्यावेळी तिथं आपण काय दिलेलं आहे? अवतरण चिन्ह. कोणतं अवतरण चिन्ह आहे पहा? एकेरी अवतरण चिन्हाचा आपण वापर केलेला आहे. कधी कधी एकेरी अवतरण चिन्हाचा वापर करायचा तर एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना एकेरी अवतरण चिन्हाचा वापर करायचा आहे. आता त्याच्यानंतर दुहेरी अवतरण चिन्ह कधी वापरायचं आहे पहा, तर एखाद्या व्यक्तीच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे मांडावायचे असल्यास. कधी? एखाद्या व्यक्तीच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे मांडावायचे असल्यास दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करायचा आहे. कोणत्या? दुहेरी अवतरण चिन्हाचा. आता इथे पहा, दिनेश म्हणाला. हे कोणाच्या तोंडचं वाक्य आहे? दिनेशच्या तोंडचं वाक्य आहे. त्यामुळे दिनेश म्हणाला, मी आज शाळेत येणार नाही. त्यामुळे दिनेशच्या तोंडचं वाक्य आपल्याला जसंच्या तसं सांगायचं आहे. त्यामुळे आपण तिथे काय केलेलं आहे? दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर दाखवलेला आहे. आता पुढे पाहूया, 8वं संयोग चिन्ह. हे आहे संयोग चिन्ह. तर संयोग चिन्ह वाक्यामध्ये किंवा लेखनामध्ये कसं वापरायचं पहा, 2 शब्द जोडताना संयोग चिन्ह वापरतात. कधी कधी 2 शब्द जोडताना, जसे की आई आणि वडील, असे हे 2 शब्द आपण जोडून जेव्हा वाक्यामध्ये वापरतो त्यावेळी काय करतो? संयोग चिन्ह वापरतात. जसे की आपण एक उदाहरण पाहूया की मला माझे आई वडील आवडतात. आता हे आई वडील आपण दोन्ही शब्द एकत्र घेतलेले आहेत, त्यावेळी आपण काय करतो? संयोग चिन्ह वापरतो. किंवा आम्ही भाऊ बहीण आहोत. भाऊ बहीण यामध्ये काय येणार आहे? आपण संयोग चिन्ह देणार आहोत. तर अशा प्रकारे संयोग चिन्ह कधी द्यायचं आहे? 2 शब्द जोडताना संयोग चिन्हाचा वापर करायचा आहे. त्याच्यानंतर कधी करायचा आहे पहा, लिहिताना ओळीतील शेवटचा शब्द जर बसत नसेल ओळीमध्ये, तर काय करतो आपण? त्याचे 2 भाग करताना संयोग चिन्ह देतो. कधी कधी जेव्हा संयोग चिन्ह कधी देतात? 2 शब्द जोडताना किंवा लिहिताना ओळीतील शेवटचा जर शब्द ओळीमध्ये बसत नसेल तर आपण काय करतो? त्या ओळीचे 2 भाग करतो आणि पहिल्या ओळीच्या शेवटी आपण काय करतो?
संयोग चिन्ह देतो आणि उरलेली जी ओळ आहे किंवा उरलेला जो शब्द आहे तो आपण काय करतो दुसऱ्या ओळीमध्ये लिहितो. इथे आपण उदाहरण पाहूया. महाराष्ट्र हे खूप मोठे राज्य असून महाराष्ट्रात वेगळ्या प्रकारच्या बोलीभाषा आता इथं बोल लिहिलं आहे आणि त्याच्यानंतर आपण काय वापरलेलं आहे संयोग चिन्ह वापरलेलं आहे. का आता इथे तुम्हाला दिसेल की जागा आहे, पण आपण हे उदाहरण पाहत आहोत की आपल्याला असं समजायचं आहे की या बोलच्या पुढे ओळ आपली ओळी म्हणजे शब्द लिहिण्यासाठी जागा शिल्लक नाही आहे. त्यामुळे आपण काय केलेलं आहे ते संयोग चिन्ह दिलेलं आहे आणि पुढचा जो शब्द आहे तो आपण खालच्या ओळीमध्ये लिहिलेला आहे. आता कधी वापरायचं कळलं तुम्हाला. लिहिताना ओळीतील शेवटचा शब्द जर ओळीमध्ये बसत नसेल तर त्यावेळी आपण काय करतो त्या ओळीचे 2 भाग करतो आणि म्हणजे जिथपर्यंत आपली पहिली ओळ संपली आहे तिथं आपण संयोग चिन्ह देतो आणि उरलेली जी ओळ आहे ती आपण खाली लिहितो. अशा प्रकारे संयोग चिन्ह कधी वापरायचं आहे, एक तर 2 शब्द जोडताना संयोग चिन्ह वापरायचं आहे किंवा ओळीमध्ये लिहिताना जर शेवटचा शब्द ओळीमध्ये बसत नसेल तर आपण पहिल्या ओळीमध्ये संयोग चिन्ह देतो आणि पुढची ओळ खालच्या ओळीमध्ये लिहितो. पुढचं चिन्ह आहे अपसारण चिन्ह. नवं चिन्ह काय आहे पहा, अपसारण चिन्ह. संयोग चिन्ह आणि अपसारण चिन्ह दिसायला थोडं एकसारखंच असतं पण त्यांचा वापर वेगवेगळा असतो. तर अपसारण चिन्ह कसं वापरायचं पहा. वाक्याच्या पुढे तपशील द्यायचा नसल्यास अपसारण चिन्ह वापरतात. कधी वाक्याच्या पुढे तपशील द्यायचा नसल्यास म्हणजे आपल्याला तपशील द्यायचा नाही आहे त्यावेळी काय करायचं आहे अपसारण चिन्ह वापरायचं आहे. जसं की महाराज तुमचा राजवाडा जळून म्हणजे त्याच्या पुढचा आपल्याला काय करायचं आहे तपशील द्यायचा नाही आहे त्यामुळे आपण काय केलं इथं अपसारण चिन्ह दिलेलं आहे. काय करायचं आहे महाराज तुमचा राजवाडा जळूनच्या पुढे आपण तपशील दिलेला नाही किंवा वाक्य पूर्णच केलेलं नाही त्यावेळी आपण काय केलेलं आहे अपसारण चिन्हाचा वापर केलेला आहे. पुढचे चिन्ह आहे अवग्रह. कसं आहे पहा अवग्रह चिन्ह हे अशा प्रकारे आहे. आता अवग्रह चिन्हाचा वापर कसा केला जातो किंवा कधी केला जातो. एखाद्या वर्णाचा लांब म्हणजे दीर्घ उच्चार करताना अवग्रह चिन्ह वापरतात. कधी एखाद्या वर्णाचा लांब किंवा दीर्घ उच्चार करताना अवग्रह चिन्ह वापरलं जातं. हे आहे आपलं अवग्रह चिन्ह. उदाहरण पहा शी. आपण काय म्हटलं शी असं आपण काय केलेलं हा लांब उच्चार केलेला आहे किंवा दीर्घ उच्चार केलेला आहे शी या शब्दाचा. त्यामुळे काय झालेलं या ठिकाणी आपलं अवग्रह चिन्ह आपलं आलेलं आहे. तर कधी अवग्रह चिन्ह वापरायचं एखाद्या वर्णाचा लांब किंवा दीर्घ उच्चार करताना अवग्रह चिन्ह वापरायचं आहे. उदाहरणार्थ आपण एक पाहूया इश्श हा शब्द आपण जेव्हा वापरतो तर आपण काय करतो दीर्घ त्याचा उच्चार करतो त्यावेळी इथं काय येणार आहे अवग्रह चिन्ह येणार आहे. पुढे पाहूया 11वं चिन्ह आपलं आहे काकपद ज्याला हंसपद असं देखील म्हटलं जातं. तर हे अशा प्रकारचं चिन्ह आहे. आता या काकपद किंवा हंसपदाचा कसा वापर करायचा आपल्याला तर पहा लेखन करताना एखादा राहिलेला शब्द लिहिण्यासाठी खून करण्यासाठी काय केलं जातं काकपद किंवा हंसपद चिन्ह वापरलं जातं. कधी लेखन करताना एखादा राहिलेला शब्द लिहिण्यासाठी आपण एक खून करतो त्यावेळी काय केलं जातं आपण कोणत्या खून करून तो शब्द राहिलेला हे दाखवतो. तर हे जे चिन्ह आहे ह्या चिन्हाची खून करून आपण काय करतो की तिथं शब्द राहिलेला आहे हे आपण दाखवतो त्या वाक्यामध्ये. त्यावेळी ते ह्या पदालाच काय म्हटलं जातं ह्या चिन्हालाच काय म्हटलं जातं काकपद किंवा हंसपद चिन्ह असं म्हटलं जातं. आता एक इथे उदाहरण घेतलेलं पहा मी खेळतो. आता हे खेळतो मध्ये काय राहिलेलं आहे एखादा शब्द राहिलेला आहे मी खेळतो पण काय खेळतो हे आपण इथे लिहिलेलंच नाही आहे. त्यावेळी आपण काय करतो हे असं चिन्ह वापरतो आणि वर तो शब्द लिहितो क्रिकेट. म्हणजे या ठिकाणी या चिन्हाच्या ठिकाणी काही शब्द यायला पाहिजे होता क्रिकेट पण आपण तो विसरून लिहिलेला नाही आहे त्यामुळे आपण तो शब्द काय केलेला आहे वर डोक्यावर लिहिलं आहे आणि आपण हे काकपद किंवा हंसपदचं जे चिन्ह आहे ते वापरलेलं आहे. कधी वापरायचं आहे ते लेखन करताना एखादा शब्द राहिलेला आपल्याला लिहायचा तर त्यावेळी आपण काकपद किंवा हंसपद हे चिन्ह वापरतो. पुढचं चिन्ह आहे विकल्प चिन्ह. आता विकल्प चिन्ह कधी वापरतो आपण वाक्यामध्ये पहा वाक्यामध्ये जेव्हा आपल्याला पर्याय किंवा विकल्प दाखवायचे असतात. कधी वाक्यामध्ये जेव्हा आपल्याला पर्याय किंवा विकल्प दाखवायचे आहेत त्यावेळी आपण विकल्प चिन्हाचा वापर केला जातो.
पर्याय म्हणजे हे किंवा ते असे दाखवण्यासाठी आपण काय करतो, पर्याय चिन्ह वापरतो. उदाहरणार्थ, मी चहा किंवा कॉफी घेतो. चहा किंवा कॉफी म्हणजे चहा पण घेतो आणि कॉफी पण घेतो, पण दोन्हीपैकी एक काहीतरी आता घेणार आहे मी, हे दाखवायचं असेल तर किंवा आपण काय म्हणतो, मी चहा किंवा कॉफी घेतो. म्हणजे पर्याय आपल्याकडे आहे, चहा पण घेतो आणि कॉफी पण घेतो, म्हणजे 2 पर्याय आपल्याकडे आहेत. त्यावेळी आपण काय करतो, हे विकल्प चिन्ह देतो. तर विकल्प चिन्ह कधी वापरायचं आहे परत एकदा पहा. वाक्यामध्ये जेव्हा आपल्याला पर्याय किंवा विकल्प दाखवायचे आहेत, म्हणजे एकापेक्षा 2 पर्याय आपल्याकडे जेव्हा असतात तेव्हा आपण काय करतो, विकल्प चिन्हाचा वापर करतो. पुढचं चिन्ह आहे लोपचिन्ह. अशा प्रकारे डॉट डॉटने आपण काय करतो, लोपचिन्ह दाखवतो. तर लोपचिन्हाचा वापर आपण वाक्यामध्ये कसा करतो पहा. वाक्यामध्ये जेव्हा आपण मजकूर गाळतो, वाक्यामध्ये आपल्याला काय करायचं असतो, कधी कधी मजकूर गाळायचा असतो, अशा वेळी आपण काय करतो, लोपचिन्हाचा वापर करतो. कधी वापर करतो लोपचिन्हाचा, वाक्यामध्ये जेव्हा आपल्याला मजकूर गाळायचा असतो अशा वेळी आपण लोपचिन्हाचा वापर करतो. उदाहरण आपण एक पाहूया. या पुस्तकाचे वैचारिक मूल्य, इथे आपण लोपचिन्ह वापरलेलं आहे. या पुस्तकाचे वैचारिक मूल्य शुद्ध शब्दकोशावर अवलंबून आहे. इथे काय करणार आहे, लोपचिन्ह, म्हणजे इथे आपण इथला मजकूर गाळलेला आहे. उदाहरण आपण परीक्षेमध्ये वारंवार आपल्याला प्रश्न येतो की रिकाम्या जागा भरा किंवा गाळलेल्या जागा भरा. इथे आपल्याला एक वाक्य दिलेलं असतो, राम लोपचिन्ह असताना मुलगा आहे. आता इथे बसत नाही आहे, परत एकदा बघूया. राम लोपचिन्ह हुशार आहे. आता इथे काय येणार आहे, राम खूप हुशार आहे. आता आपण इथला काय केलेला आहे, खूप हा शब्द गाळलेला आहे. म्हणजे इथे आपल्याला सांगितलं जातं की या ठिकाणी तुम्ही योग्य शब्द भरा. तर तिथं आपण वापरतो काय, लोपचिन्हाचा वापर केलेला आहे या ठिकाणी. काय इथे एक शब्द येणार आहे पण तो आपण दिलेला नाही आहे, पण ते गाळलेल्या जागा आपल्याला जेव्हा भरा म्हणून सांगितलं जातं तेव्हा तिथं आपण लोपचिन्हाचा वापर करतो. वाक्यामध्ये आपल्याला मजकूर गाळायचा असल्यास काय करतो, लोपचिन्ह वापरतो. पुढचं चिन्ह पाहूया, अधोरेखा. अधोरेखा असं खाली असतं, हे संयोग चिन्ह हे असं बरोबर असतं छोटंसं, आणि लोपचिन्ह हे खाली असताना थोडीशी लांब रेष असते ती. तर लेखनामध्ये एखाद्या भागाला विशेष महत्त्व देताना काय केलं जातं, अधोरेखा वापरली जाते. कधी, लेखनामध्ये एखाद्या भागाला विशेष महत्त्व देताना अधोरेखा या चिन्हाचा वापर केला जातो. उदाहरण पाहूया. पुस्तकात उणिवांना स्थान नसावे. आता इथे काय सांगितलेलं आहे, पुस्तकात या शब्दाला काय केलेलं, अधोरेखित केलेलं नाही, पण उणिवांना स्थान नसावे या शब्दांना आपल्या इथे अधोरेखित केलेलं आहे. पहा, बऱ्याच वेळा तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला जातो की एखादं वाक्य दिलं जातं आणि सांगितलं जातं की राम हुशार मुलगा आहे, आणि त्या हुशार या शब्दाला काय केलं जातं, खाली असं अधोरेखित केलं जातं आणि सांगितलं जातं की हे वाक्यामध्ये काय आहे, विशेषण आहे की क्रियाविशेषण हे ओळखायचं आहे असं सांगितलं जातं. त्यावेळी त्या शब्दाच्या खाली काय केलं जातं, अशी आडवी रेष दिली जाते, म्हणजे अधोरेखित केलं जातं त्या शब्दाला. त्यावेळी त्याला काय म्हटलं जातं, अधोरेखित चिन्ह. आता उदाहरण इथे पाहूया. आपण ह्या भागाला, या शब्दाला काय केलं, या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे, म्हणजे ते विशेष महत्त्व त्याचं आहे असं हे सांगण्यासाठी आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे. या चिन्हाला काय म्हटलं जातं, अधोरेखित चिन्ह. आणि हे कधी वापरलं जातं, लेखनामध्ये एखाद्या भागाला विशेष महत्त्व देताना आपण अधोरेख या चिन्हाचा वापर करतो. पुढचं चिन्ह आहे यथोचिन्ह. हे अशा प्रकारचं असतं यथोचिन्ह. हे बऱ्याच वेळेला आपण आपल्या नोट्स वगैरे काढताना आपण ते वापरत असतो. तर काय सांगितलेलं पहा, वरील प्रमाणेच खालील मजकूर आहे, हे जेव्हा आपल्याला लेखनामध्ये किंवा आपल्या नोट्समध्ये दाखवायचं असतं त्यावेळी आपण काय करतो, या यथोपरचिन्हाचा वापर करतो. यथोपरचिन्ह याला काय म्हटलं जातं, यथोपरचिन्ह. त्याचा कधी वापर केला जातो,
जर आपल्याला वरीलप्रमाणेच खालील मजकूर आहे हे दाखवायचं असेल तर त्यावेळी आपण यथोपरत चिन्हाचा वापर करतो. उदाहरण पाहूया. राजवाडा हे काय आहे? विभक्ती तत्पुरुष आहे. आता त्याच्यानंतर दुसरं उदाहरण घेतलेलं आहे गायरान. आता इथं आपण काय केलेलं आहे? यथोपरत चिन्ह दिलेलं आहे. यथोपरत चिन्ह दिलंय म्हटलं काय, तर इथे पण काय येणार आहे? विभक्ती तत्पुरुष येणार आहे. पण आपल्याला उगाचच वाक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जर आपल्याला तेच तेच लिहित बसायचं नसेल, वरचाच शब्द खाली असणार असेल, तर आपण काय करतो त्या ठिकाणी हे असं सिंपल चिन्ह देतो. या चिन्हाचा अर्थ असतो की वर जो मजकूर आहे तोच खाली असणार आहे, अशा प्रकारे त्याचा अर्थ असतो. आता इथे काय आहे? विभक्ती तत्पुरुष आहे, तर ते या ठिकाणी सुद्धा विभक्ती तत्पुरुषच आहे हे दाखवायचं आहे. पण ते कोणत्या आपण चिन्हाने दाखवलेलं आहे? यथोपरत चिन्हाने दाखवलेलं आहे की या ठिकाणी सुद्धा तोच शब्द येणार आहे. तर अशा वेळी काय केलं जातं? वरीलप्रमाणेच खालील मजकूर जर लेखनामध्ये दाखवायचा असेल तर यथोपरत चिन्हाचा वापर केला जातो. पुढचं चिन्ह आहे गोल कंस. आता आपण या PDF सुद्धा भरपूर ठिकाणी गोल चिन्हाचा वापर केलेला आहे. हे अशा प्रकारचं असतं कंस, ज्याला आपण म्हणतो गोल कंस. कंसाचे भरपूर प्रकार आहेत. हा कंस देखील असतो. त्याच्यानंतर असा एक चौकटीचा कंस असतो आणि हा गोल कंस. असं कंसाचे भरपूर प्रकार आहेत, पण मराठी व्याकरणामध्ये शक्यतो आपण गोल कंसाचा वापर करतो. तर हा काय करायचा आहे? कधी वापरायचा आहे? मूळ आशयाचा म्हणजे आशय, इथं काय येणार आहे? आशय. मूळ आशयाचा खुलासा करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? गोल कंसाचा वापर केला जातो. कधी वापर केला जातो? मूळ आशयाचा खुलासा करण्यासाठी गोल कंसाचा वापर केला जातो. उदाहरण पहा. महाराज पेटाऱ्यातून निसटले. पेटाऱ्यातून म्हणजे काय? तर हे आपल्याला इथे काय करायचं आहे? त्या पेटाऱ्यातून या शब्दाचा आपल्याला इथे काय करायचं आहे? खुलासा करायचा, म्हणजे त्याची फोड करायची आहे. पेटाऱ्याचा उपयोग करून निसटले हे आपण काय करतो? कंसात लिहितो. म्हणजे याचा अर्थ इथं आपण लिहितो. पेटाऱ्यातून म्हणजे काय? पेटाऱ्याचा उपयोग करून निसटले. तर अशा वेळी मूळ आशयाचा खुलासा करण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? गोल कंस या चिन्हाचा वापर करतो. त्याच्यानंतर 17वं चिन्ह काय पहा? संक्षेप चिन्ह. आता तुम्ही म्हणाल की हे पूर्णविराम चिन्हच आहे, तर पूर्णविराम चिन्हासारखंच आहे हे, पण संक्षेप चिन्ह आणि पूर्णविराम चिन्ह या दोन्हींचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी केला जातो. पूर्णविराम चिन्ह कधी वापरतो आपण? तर ते वापरलं जातं वाक्याच्या शेवटी जेव्हा वाक्य पूर्ण होतं. आणि संक्षेप चिन्ह कधी वापरलं जातं ते आपण आता इथं पाहूया. तर वाक्यामध्ये किंवा लेखनामध्ये शब्दाचा संक्षेप दाखवताना संक्षेप चिन्ह वापरलं जातं. कधी? वाक्यामध्ये किंवा लेखनामध्ये शब्दाचा संक्षेप दाखवताना. संक्षेप म्हणजे त्याचं एक छोटंसं रूप दाखवताना आपण काय करतो? संक्षेप चिन्हाचा वापर करतो. संक्षेप चिन्ह आणि पूर्णविराम चिन्ह ही दोन्ही कशी आहेत? दिसतात सारखी, पण पूर्णविराम चिन्ह वाक्य पूर्ण झाल्यानंतर वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी वाक्याच्या शेवटी वापरलं जातं. तर संक्षेप चिन्ह ह्या शब्दाचा संक्षेप दाखवताना अक्षरानंतर वापरलं जातं. आता इथे पहा, इथे एक घेतलेलं आहे उदाहरण. द सा दसे. द सा दसे तर म्हणजे काय? तर ज्यांना गणित अभ्यासलेलं आहे त्यांना हे माहीत असेल की द सा दशे म्हणजे काय? दर साल, दर शेकडा. आता याचं आपण छोटं स्वरूप आपल्याला प्रत्येक वेळी दर साल, दर शेकडा किंवा म्हणायचं नसेल किंवा वाक्यामध्ये दर साल, दर शेकडा लिहायचं नसेल, तर त्यावेळी आपण काय करतो? त्याचं छोटं रूप करतो. द सा दशे म्हणजे पहिलं अक्षर फक्त आपण घेतो या ठिकाणी. तर अशा वेळी काय केलं जातं? प्रत्येक अक्षरानंतर आपण संक्षेप चिन्ह देतो. उदाहरण आपण जे लोक निरक्षर आहेत, ज्यांना जे साक्षर नाही, तर ते आपली सही करताना काय करतात? आपल्या नावाचं पहिलं अक्षर देतात. उदाहरणार्थ असं करतात, पाटील. अशा प्रकारे ते पाटील वगैरे काहीतरी लिहितात. तर ते काय करतात? आपल्या जे नावाचं आहे अक्षर आहे तर त्याचं पहिलं अक्षर घेतात. तर ते काय त्याला म्हटलं जातं? तिथं ठिकाणी आपण जी डॉट देतो त्याला आपण काय म्हटलं जातं? संक्षेप चिन्ह असं म्हटलं जातं. पुढचं चिन्ह आहे पहा, एकेरी दंड आणि दुहेरी दंड. आता एकेरी दंड काय कधी वापरायचा? दुहेरी दंड कधी वापरायचा? पहा, बऱ्याच वेळा कविता, ओव्या, अभंग किंवा चरणाच्या शेवटी काय करतो आपण? एकेरी दंड किंवा दुहेरी दंडाचा वापर करतो. कधी कधी वाक्यामध्ये कविता, ओव्या आणि अभंग
यांच्यामध्ये आपण काय करतो, चरणाच्या शेवटी एकेरी दंड आणि दुहेरी दंडाचा वापर करतो. आपण भरपूर तुकारामांचे अभंग, ओव्या आपण पाहिलेले आहेत. तर त्यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला पाठीमागं दंड असे उभी रेषा, एक रेषा उभी, 2 रेषा उभ्या असं दिसतं. त्याला काय म्हटलं जातं, एकेरी दंड आणि दुहेरी दंड. तर हे दंड कधी वापरतो आपण, बऱ्याच वेळा कवितेच्या, अभंगाच्या आणि ओव्यांच्या चरणाच्या शेवटी वापरतो. इथे पहा, गणाधीश जो ईश सर्वांचा सर्व गुणांचा. इथे आपण एकेरी दंड दिलेला आहे. त्याच्यानंतर ते दुसरं आपली ओळ पूर्ण झालेली आहे. त्यानंतर आपण दुहेरी दंडाचा वापर केलेला आहे. मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. पहिल्या ओळीला आपण एकेरी दंड केलेला आहे, दुसऱ्या ओळीला आपण दुहेरी दंड दिलेला आहे. मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. तर एकेरी दंड आणि दुहेरी दंड कधी वापरायचं हे कळालं आहे तुम्हाला. अशा प्रकारे आज आपण एकूण 18 मराठी व्याकरणातील विरामचिन्हांचा अभ्यास केलेला आहे. तुम्ही परत एकदा हा व्हिडिओ पहा, जेणेकरून तुमचं रिव्हिजन होईल आणि तुम्हाला समजून जाईल. आणि याच्यावर तुम्हाला 1 ते 2 मार्कासाठी हा टॉपिक तुम्हाला परीक्षेमध्ये येतो. त्यामुळं पूर्ण व्हिडिओ पहा आणि परत एकदा रिव्हिजन करा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण टॉपिक हा समजून जाईल एकाच व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद मित्रांनो, तुम्ही हा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. आणि जर असेच पुढे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.